सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 18। अर्जुना, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिय या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज। आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असता ते नदी व नदी या नावाने ओळखले जाते, अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष 9 प्रकारचा आहे असे वाटावयास लागते, त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळ्या नावाची होते। ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा तीच बोलणे होते व हाताच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते। अर्जुना, पायाच्या ठिकाणी गती तरी तीच होय। नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात। मग पुढे त्याच शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान असे नाव आहे। खालच्या द्वाराच्या गतीमुळे अपान हे नाव क्रियाशक्तीस मिळाले आहे व व्यापकपणाने ती शक्ती व्यान झाली आहे। भक्षण केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व कोणत्याही सांध्याचा त्याग न करता सर्व सांध्यांमध्ये ती भरलेली असते। अर्जुना, अशा या व्यापारामुळे मग नंतर त्याच क्रियेला समान असे म्हणतात। आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग कूर्म कृकल वगैरे नावांनी निरनिराळ्या रूपात बनते। याप्रमाणे अर्जुना, वायूची ही क्रियाशक्ती एकच आहे, परंतु निरनिराळ्या व्यापारांमुळे जी क्रिया निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज। आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू चांगला, त्यातल्या त्यात शरद ऋतूतील चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय, अथवा वसंत ऋतूत बाग जसा आल्हाददायक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर चांगले व त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी। अथवा अर्जुना, कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला, जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी व या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्मा वर्णनाचा संबंध यावा, त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तीच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीच चांगली आणि बुद्धीला इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे, इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायाची अनुकूलता हीच एक सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे। म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे। अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे 1/5 चांगले कारण आहे असे समज, असे देव म्हणाले। याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल अशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही 5 प्रकारच्या कारणांची खाण तुला सांगितली ती ऐक। आता ज्या हेतूच्या योगाने ही 5 कारणरूपी खाण वाढते व मग सर्व कर्माची रचना होते ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो। न्यायाला अनुसरून विहित अथवा न्यायाला सोडून निषिद्ध असे जे जे कर्म मनुष्य शरीर वाणी व मन यांच्या योगाने करीत असतो त्या त्या कर्माचे हे 5 हेतू आहेत। हे पहा, वसंत ऋतू अकस्मात आला तर तो वृक्ष वेलींना पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो। त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पांचे गुच्छ दृष्टोत्पत्तीला येतात व ती फुले फलांची प्राप्ती करून देतात। अथवा वर्षा ऋतू मेघांना आणतो, मेघांच्या योगाने वृष्टी येत होते आणि वृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो। अथवा पूर्व दिशा अरुणाला विते, अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो त्याप्रमाणे अर्जुना, कर्मसंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे व तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो, म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो। मग वाचेची ती मशाल सर्व कर्माचा रस्ता दाखवते, तेव्हा कर्ता कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो, म्हणजे कर्ता कर्तृत्व बुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्तपणा येतो। तेथे शरीरादी समुदाय शरीरादी कास हेतूच आहे। जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी, अथवा हे अर्जुना, तंतूच्या तारण्यामध्ये आडवा तंतू भरीला घातला असता तोच तंतू वस्त्र होतो। रत्नाचा आकार पैलू वगैरे जसा रत्नानेच तयार केला जातो त्याप्रमाणे मन वाचा आणि देह यांचे कर्म मन वाचा वगैरे हेतूंकडून तयार होते। येथे शरीरादी कारण तीच हेतू कशी होतात हे जाणावयाची जर कोणी इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे। सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे, अथवा ऊसाचे एक कांडे जसे दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू असते,
अथवा वाचेच्या देवतेचे सरस्वतीचे जेव्हा वर्णन करावयाचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो, अथवा वेदांचा मोठेपणा जसा वेदांनीच सांगावा त्याप्रमाणे शरीर, वाचा व मन ही सर्व कर्माची कारणे आहेत हे सर्वांस पक्के माहीत आहे. परंतु ही अधिष्ठानाधिकात येऊन गेल्यामुळे हेतूही होतात, यातही काही चूक नाही. आणि पूर्वी सांगितलेल्या देवादी 5 कारणांना शरीर, वाणी व मन या हेतूंची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्माची उत्पत्ती होते ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्याय मार्गच न्याय कर्माला हेतू होतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो, परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो. अथवा एखाद्या घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील हे खरे, पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही. त्याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलापाने जे आंधळे शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्रादी दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्यावेळेस त्याला न्याय पुण्यकर्म असे म्हणतात. अथवा दूध वाढावयाची वेळ आली आणि तोच ते आपोआप उतास गेले, तोही दुधाचा खर्च झालाच, पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही. त्याप्रमाणे शास्त्राच्या सहाय्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस गेलेले द्रव्य दानात जमा धरावे लागेल. म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्राच्या सहाय्या वाचून केलेले कर्म सफल होत नाही. अर्जुना, 52 वर्णापलीकडे कोणता मंत्र आहे आणि 52 वर्णाचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय? परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्रांची हातावटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्रोच्चाराचे फल जसे प्राप्त होत नाही त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही तेव्हा देखील कर्म होतेच, परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे. पहा, तो अन्याय्य मार्ग आहे व तो अन्याय कर्मालाच हेतू आहे असे समजावे. असे असताना असंस्कृत बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूढ बुद्धी होय, त्याला काही यथार्थ ज्ञान समजत नाही. हे सत्कीर्तिवान अर्जुना, याप्रमाणे 5 कारणे असलेल्या कर्माला हे 5ही हेतू आहेत. तर आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कोठे गोवला गेला आहे काय? ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो, कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होऊन या दोन्हीला प्रकाशतो, अथवा अर्जुना, सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवतो त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा कर्ता न होऊन त्या दोघांचे प्रकाशन करतो. परंतु देहाहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याला आत्म्याविषयी मध्यरात्र झाली आहे, ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे, ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले याची आत्मा करता आहे, अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते. आत्माचं कर्म करता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो, तो देहच मी आहे असे समजावे व म्हणून सर्व कर्माचा कर्ता आपणच आहोत असे तो खरोखर मानतो. कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे ही जी आपल्या खऱ्या स्वरूपाची हकीकत ती तो कानांनी कधी ऐकतच नाही. आपल्या अकर्तृत्व आत्मभावाची त्यास खबरही नसते. म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मोजावे. देश, काल, वस्तू परिच्छेदरहित आत्म्याला परिच्छिन्न अशा 3.5 हाताच्या देहाने मर्यादित करावे. यात नवलते काय? घुबड दिवसाला दडदडीत रात्र मानित नाही काय? ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानणार नाही काय? तो प्रतिबिंबित सूर्य खरा मानून मग डबक्याच्या उत्पत्तीने सूर्याला उत्पत्ती मानतो, त्या डबक्याच्या नाशाने सूर्याला नाश मानतो व त्या डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कापतो आहे असे मानतो. अर्जुना, झोपलेला पुरुष जेतेपर्यंत जागा झाला नाही तेथेपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. एकदा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप असे समजून घ्यायला तर त्यात आश्चर्य ते कोणते? डोळ्यांमध्ये जोपर्यंत विकार होत नाही तोपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार. मृगजळाचा पाहून हरिणांनी मोहित होऊ नये काय? त्याप्रमाणे जो शास्त्रांचा व गुरूच्या नावाने
त्यांच्याकडून आलेला वाराही आपल्या गावच्या शिवेवर टेकू देत नाही. शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानत नाही व जो केवळ मूर्खपणाच्या जीवित्वाने जगला आहे. जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो, ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो, तसा देहालाच तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते. तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो. अर्जुना, मग तो जीव त्या मनण्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो. पहा की नळीवरील तो बापुडा राघू, त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधले गेलो आहोत असे त्यास वाटत नाही काय? म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या मिथ्या आरोप करतो तो कोट्यवधी कालपर्यंत कर्मातच गुंडाळलेला राहतो. आता वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्शही करू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही, कर्मपाशाने बांधला जात नाही. वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून कर्म करीत असून कर्मापासून वेगवेगळेपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो. कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साहाय्याने पाहिली असता दिसते, त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते. अथवा पोलादाचा आरसा जसजसा घासावा तसतसे आपणास आपल्याला भेटता येते, म्हणजे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते. अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले असता पाणी होते, हे राहू दे, प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाण्याची क्रिया नाहीशी होऊन मूळचे प्रतिबिंब राहते. त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर कोणाला इच्छा असेल तर संतांसंबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्यास शोधित येतो. म्हणून नेहमी संतांचेच वर्णन करावे व संतांचेच वर्णन ऐकावे. तर कर्मात असून बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही. ते कसे? तर ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो सर्व कर्माच्या बंधनापासून मुक्त झाला आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो. पहा, ज्याचे ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही, ज्याची बुद्धी अलिप्त असते, त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारित नाही, घात केल्याच्या पातकाने बद्ध होत नाहीत. तर जागे असलेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार अनुभव जो अनादी कालापासून भोगीत होता म्हणजे करीत होता, त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरूंनी त्याचे मस्तकावर हात ठेवला असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले. अर्जुना, त्या क्षणी विश्वरूप स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो अद्वयानंदपणे सहज जागा झाला, म्हणजे मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला. त्यावेळी मृगजळाचे नेहमी एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात, अथवा बालपण निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे बळ राहत नाही किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही, अथवा जागृती आल्यावर नंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्याला मी व माझे हे उरत नाही. मग सूर्य अंधाराकरता वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्यास येतच नाही, त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या त्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ दृष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो. ज्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नीच झाल्यावर मग जाळणारा व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाही शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे उरते, त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल काय? तो मी देह असे मानील काय? प्रलयकालच्या पाण्याची भरती आपण एक आहोत असे आपल्याला मानील काय? अर्जुना, त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावाने आवरली जाईल काय? जगाचे प्रकाशन करणारे सूर्याचा व्यापक प्रकाश, सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल काय? ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ते लोणी ताकात अलिप्तपणाने असल्यामुळे त्या ताकात मिसळेल काय? अथवा हे वीरश्रेष्ठ अर्जुना, काष्टापासून अग्नी वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय?
अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला सूर्य तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय? त्याप्रमाणे ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे, हे ज्याच्या अनुभवात नाहीसे झाले आहे, त्याला मी देह अशी अहंता कोठून असणार? आणि आकाशाने जेथून जेथे जावे तेथे ते आकाश भरलेलेच असते, कारण ते आकाश स्वभावतः सर्वत्र गच्च भरून राहिले आहे। त्याप्रमाणे ज्याने जे काही कर्म करावयाचे असते ते कर्म स्वभावतः त्याचेच रूप आहे। मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे, म्हणजे कोणत्या कर्मसंबंधाचा त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा, कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपाहून वेगळे उरले नाही। आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून जाणे माहीत नाही, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली। याप्रमाणे देहांकाराचे असणे त्याच्या बोधात स्वरूपानुभवात बाधित झाले आहे। तरी पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मे आहेत, म्हणजे शरीर आहे, तेथपर्यंत त्याच्या संगाताकडून कर्मे होतात। अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो, अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी त्याचा वास राहतो। गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही, अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते। अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज सहज दिसते। लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे, तेथपर्यंत बाण सारखा पुढे पुढे जातच राहतो। अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहते। त्याप्रमाणे देहाभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना, देह ज्या स्वभावाने प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावतेच। आपणास अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न पडते, अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात, अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी 5 कारणांकडून आपोआप कर्म मात्र होतात। प्रारब्ध संस्काराच्या शेषामुळे शरीर वाचादी हेतूसह देहादी 5 कारणांकडून अनेक प्रकारची कर्मे निर्माण होतात। मग त्या कर्मामध्ये सर्व जगाचा नाश हो, अथवा दुसरे चांगले नवे जग उत्पन्न हो। परंतु चंद्रविकासी कमल कसे संकोचित होते व सूर्यविकासिनी कमल कसे उमलते, हे दोन्ही ज्याप्रमाणे सूर्य जाणत नाही, अथवा मेघातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत, अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळे भूतळ हिरवेगार करून टाको, परंतु त्या दोहोंची जशी आकाशास खबरही नसते, त्याप्रमाणे जो देहातच देहाभिमानरहित स्थितीने असतो। अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही, त्याप्रमाणे देहादिकाच्या कर्मांनी सृष्टी उत्पन्न झाली किंवा नाश पावली तरी देखील त्याला त्याची खबर नसते। एरवी कातड्याच्या डोळ्यांनी स्थूल दृष्टीने जे त्याला देहधारी अशा बुद्धीने पाहतात, ते खरोखर तो कर्म करणारा आहे असेच मानतात। गवताचे बुजगावणे करून जे शेताच्या बांधावर ठेवलेले असते, ते बुजगावणे खरोखरच रखवालदार आहे असे कोल्हा मानित नाही काय? वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की नागवा आहे हे लोकांनी येऊन जाणावयाचे, अथवा युद्धात वीरश्री संचारलेल्या योद्ध्याच्या जखमा दुसऱ्यांनी मोजावयाचा त्याला जखमांची खबरही नसते, अथवा सती जावयास निघालेल्या परिव्रता स्त्रीचे भोग शृंगारादी सर्व लोक खरोखर पाहतात, परंतु त्या सती जाणाऱ्या स्त्रीस अग्नी, स्वतःचे शरीर अथवा लोक याचे भानही नसते। त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपाच्या बोधाने जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नाहीशा झालेल्या आहेत, तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही। अर्जुना, मोठ्या लाटेत लहानशा लाटा नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने एका लहान लाटेला गिळले, हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मानले तरी पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करत आहे। त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला तो अद्वैत भानावर आल्यामुळे असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारील। हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्याच शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला। हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूळ, महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे। मग कोणी कोणाला व कशाने मारले? चित्रातील पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे। चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश ही दोन्हीही नाहीत। त्याप्रमाणे
मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हालत कर्मे करीत असताना पाहून मूर्ख लोक त्याला कर्ता असे म्हणतात आणि त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश होतो, पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्टच बोलू नये। आधी जर तेजाने सूर्याने अंधार पाहावा, पण तेजापुढे अंधार येतच नाही, मग तेज अंधाराचा नाश करते हे कोठे बोलता येईल काय? त्याप्रमाणे ज्ञानाला जर दुसरे काही नाही, मग तो काय करणार? म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मळ जाणत नाही। ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही। अर्जुना, अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळील का? शस्त्र आपल्याला रुतेल काय? त्याप्रमाणे जो कर्म मात्राला आपणाहून वेगळे समजत नाही, तेथे अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील। म्हणून कार्य, कर्ता व क्रिया हे ज्याला आपले स्वरूपच झाले आहे, त्याला शरीरादीकडून कर्म झाले असता त्या कर्माचे बंधन नाही। आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्वान जो जीवात्मा तो कर्माची कारणे असलेले शरीराधिक 5 ह्या खाणी काढून इंद्रियरूपी 10 अवताच्या सहाय्याने कर्म मात्र तयार करीत आहे, तेथे न्याय व अन्याय, विधी निषेध असे 2 आकार साधून कर्माच्या इमारती उभारण्याला एक क्षण लावित नाही। या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर सहाय्य होत नाही, पण तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील तर तेही नाही। ज्ञानस्वरूप असा जो केवळ साक्षीभूत आत्मा, तो त्या उत्पन्न होत असलेल्या कर्म करण्याच्या प्रेरणेच्या संकल्पाला तरी निरोप देतो काय? नाही। तर कर्मप्रवृत्ती करता आत्म्याला स्वतःला काही श्रम पडत नाहीत, कारण की प्रवृत्तीची देखील बिगार वाहणारे लोक देह बुद्धवान जीवच आहेत। म्हणून जो आत्म्याचे केवळ शुद्ध रूप झाला त्याला हा कर्माचा तुरुंग नाही, परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते, तेथे चित्र काढणारी जी ही त्रिपुटी प्रसिद्ध आहे। ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्ती त्रय आहे, कारण इंद्रिये, कर्म व कर्ता असा 3 प्रकारचा कर्मसंचय आहे। तीच ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय रूपी त्रिपुटी होय। ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि हीच कर्माची निसंशय प्रवृत्ती आहे। म्हणजे खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटी करते असे समज। अर्जुना, आता याच त्रिपुटीतील एक एक निराळे घेऊन त्याचे चांगले खुलासेवार वर्णन करू, ऐक। तर जीवरूपी सूर्यबिंबाची स्रोतादी 5 इंद्रियरूपी करणे ही विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमलाच्या कळ्यांचा विकास करतात, अथवा जीवरूपी राजाचे बिन खोगीराचे मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्परूपी घोडे बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणतात। हे राहू दे, जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालवते व जे ज्ञान सुषुप्तीकाली जेथे लीन होऊन राहते, त्या सुषुप्ती ज्ञानी प्राज्ञ जीवाला ज्ञाता असे म्हणतात। आणि अर्जुना, आता मागील ओवीत जे हे ज्ञान सांगितले ते ज्ञान होय असे समज। ते जीवाचे ज्ञान विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटी उपजता क्षणीच आपले 3 भाग करते। आपल्या धावेपुढे ज्ञेयाचा धोंडा बांध घालून आपल्या मागल्या बाजूला ज्ञातेपणाला ज्ञात्याला उभारते। अभिप्राय असा की विपरीत ज्ञान हे अविद्येतून बाहेर पडल्याबरोबर जेथे आपली धाव संपवते, येथे विषयांची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञात्याची सिद्धी करते। जे ज्ञान ज्ञाता व ज्ञेय यांच्यामध्ये असल्यामुळे ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो। ज्ञेयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता ज्या ज्ञानाची धाव संपते, जे ज्ञान केवळ विषयांनाच जाणते आणि विषयांच्या पुढे ज्याची जाणण्याची गती नाही, आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते, अर्जुना, ते सामान्य ज्ञान होय, यात अन्यथा नाही। आता ज्ञेयाचेही लक्षण ऐक। तरी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे 5 प्रकारच्या विषयांचे भेद दिसून येतात। ज्याप्रमाणे एकाच आंब्याच्या फळाने निरनिराळ्या इंद्रियांना वेगवेगळे भोग द्यावेत, रसाने जिवेला, वर्णाने डोळ्यांना, परिमळाने घ्राणाला व स्पर्शाने त्वचेला भेटावे, अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान होते, परंतु फळ एकच असते। याप्रमाणे ज्ञेय विषय एकच आहे, परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे ज्ञान निरनिराळ्या 5 इंद्रियाद्वारा करून घेतो। म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध
असे त्या ज्ञेयाचे 5 प्रकार झाले आहेत. आणि ज्याप्रमाणे ओघाचे वाहने समुद्रात थांबते अथवा मुक्कामापाशी प्रवास करणाराचे चालणे बंद पडते अथवा धान्यादी पिकांची वाढ कणसे आली की खुंटते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे धावणाऱ्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो अर्जुना तो विषय ज्ञेय होय. अर्जुना, याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या तिघांचे वर्णन केले. ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे असे समज. शब्दादी विषय हे 5 प्रकारचे ज्ञेय आहे. तेच प्रिय व अप्रिय अशा 2 प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकारचे असो. अर्जुना, ज्ञान हे ज्ञात्याला तो विषय जरा दाखवते न दाखवते तो ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार अथवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्तच होतो. परंतु माशाला पाहून त्याला पकडण्यास बगळा जसा त्वरेने झडप घालतो अथवा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्र मनुष्य जितक्या वेगाने धावतो अथवा स्त्रीला पाहून कामी पुरुष जितक्या वेगाने तिला धरण्यास पुढे सरसावतो, ज्याप्रमाणे पाणी उताराकडे धावते अथवा भुंगा फुलांच्या वासाकडे धावतो अथवा धार काढावयाच्या वेळेला सोडलेले वासरू जसे गायीकडे धावते. अर्जुना, स्वर्गलोकीची उर्वशी ऐकून ज्याप्रमाणे मनुष्याकडून आकाशात यज्ञाच्या शिड्या लावल्या जातात, आकाशात उंच चढलेला पारवा पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच तिच्यावर लोटून देतो अथवा हे राहू दे ढगांच्या गडगडाटाबरोबर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता जीव तिकडे धावच घेतो. म्हणून अर्जुना, ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान हे तिन्ही या जगात सर्व कर्मांना प्रवृत्ती प्रेरणा करणारे आहेत. परंतु तेच ज्ञेय तोच विषय जर कदाचित ज्ञाताला जीवाला प्रिय असेल तर तो विषय भोगण्याला एक क्षणाचाही विलंब ज्ञाता सहन होत नाही. अथवा कदाचित तो विषय अप्रिय असा त्यास वाटला तर त्यास तो टाकीपर्यंत प्रलयकाल आल्यासारखे दुःख होऊन त्या विषयाचा त्याग केव्हा होईल असे त्यास वाटते व त्यागास थोडा वेळ लागला तर त्यास तो वेळ युग गेल्याप्रमाणे वाटतो. एखादा मनुष्य सर्पाजवळ प्राप्त झाला व तो सर्प नसून नीलमण्यांचा हार आहे अशी जर त्याची समजूत झाली की लगेच त्यास हर्ष होतो. पण त्या हर्षामुळे तो हार घेण्याकरता त्याने त्यास हात लावला व तो हार नसून साप आहे असे त्यास कळाले की तत्क्षणीच त्याचे ठिकाणी भीती उत्पन्न होते. ज्ञेयाविषयी प्रिय बुद्धी झाल्याने ज्ञात्याची त्याप्रमाणे अवस्था होते व मग तो स्वीकार व त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. तेव्हा रथावर बसून जाणारा जोडीच्या पैलवानाबरोबर कुस्ती करण्याचा शौक असलेला सर्व चतुरंग सैन्याचा सेनापती ज्याप्रमाणे समोर येणारा पैलवान पाहून त्याच्याबरोबर लढण्याकरता रथावरून खाली उतरून जमिनीवर पवित्र्यात दंड थोपटून उभा राहावा, त्याप्रमाणे ज्ञातेपणाने जो असतो तोच त्याग स्वीकाराच्या क्रियेमुळे करता अशा हीन अवस्थेला येतो. करता या हीन अवस्थेला तो आला म्हणजे त्याची वाईट दशा होते. ती कशी तर ज्याप्रमाणे आयत्या जेवणाऱ्या माणसाने स्वयंपाक करावयास बसावे अथवा भुंग्यानेच जसा बाग करावा, सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा अथवा देवानेच जसे देवळाच्या कामाला देऊळ बांधण्याच्या कामाला लागावे. अर्जुना, त्याप्रमाणे विषयांच्या लोभाने ज्ञाता जीव इंद्रिय समुदायास व्यापार कर्म करायला लावतो तेव्हा तो कर्ता होतो आणि ज्ञाता आपण कर्ता होऊन ज्ञानाला कारणता साधनपणा आणतो तेव्हा ज्ञेय हे स्वभावताच कार्य क्रियेचे फल होते. हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे ज्ञानाच्या स्वतःच्या गतीला पालट पडतो. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तिच्या ठिकाणी कर्ता, कारण व कर्म ही त्रिपुटी येते. कारण ज्ञानच ज्ञाता झालेले असल्यामुळे ज्ञात्यात प्रथम पालट झाला की ज्ञान व ज्ञेय हेही बदलतात. ज्याप्रमाणे रात्री डोळ्यांची शोभा बदलते, त्यांचे तेज कमी होते, त्याप्रमाणे अथवा प्रारब्ध उदास झाले म्हणजे श्रीमंताच्या विलासास उतरती कळा लागते. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या नंतर चंद्राची स्थिती बदलते, दिवसेंदिवस त्याची एक एक कला कमी होते, त्याप्रमाणे ज्ञाता इंद्रियद्वारा व्यवहार करावयास लागल्याबरोबर तो ज्ञाता कर्मपणाने व्यापला जातो. आता ज्ञाता हा जेव्हा कर्ता होतो त्यावेळची लक्षणे ऐक. तर बुद्धी, मन, चित्त व अहंकार हे अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. अंतःकरणाच्या बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक ही 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत असे समज. तेव्हा कर्ता जो जीव तो आतल्या इंद्रियांनी अंतःकरण चतुष्टयाने कर्तव्याचा कर्माचा हिशोब घेतो, म्हणजे विचार करतो व ते कर्म करणे आपल्याला सुखकारक होईल असे जर त्याला वाटले
तर बाहेरील त्या चक्षु वगैरे 10 इंद्रियांना लगबगीने उठवून व्यापाराला लावतो, कर्म करावयास लावतो. मग आरंभ केलेल्या कर्माचे फल हस्तगत होईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून मेहनत करवितो. अथवा त्या कर्तव्याचे दुःख हे फल होईल असे जर त्याला वाटले तर तीच 10 ही इंद्रिये त्या कर्तव्याच्या त्यागाकडे लावतो. मग ज्याप्रमाणे धान्याचा कणही जवळ नसलेल्या शेतकरी मनुष्याला राजा शेतसाऱ्याबद्दल राबवतो, त्याप्रमाणे मग तो दुःखाचा ठावठिकाणा नाहीसा होईपर्यंत रात्रंदिवस इंद्रिय समुदायाला राबवतो. अर्जुना ऐक, त्याप्रमाणे त्याग स्वीकाराच्या क्रियेत कर्मात इंद्रियांचे तू जू वाहत असताना ज्ञात्याला कर्ता असे म्हणतात आणि कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिय ही अवताप्रमाणे कर्म करण्यास समर्थ असतात. म्हणून इंद्रियांना आम्ही करण म्हणतो. आणि याच इंद्रियांच्या योगाने कर्ता ज्या क्रिया उभारतो त्या क्रियांकडून जे व्यापले जाते ते जेथे या जगात कर्म होय. कर्त्याच्या क्रियेने जे तयार होते त्याला कर्म म्हणतात. सोनाराच्या बुद्धीने जसा दागिना व्यापला जातो, अथवा चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, अथवा विस्तृतपणाने जसा वेल व्यापला जातो, अथवा प्रभेने जसा प्रकाश व्यापला जातो, अथवा ऊसाचा रस जसा गोडीने व्यापला जातो, हे राहू दे, अवकाश जसा आकाशाने व्यापला जातो. अर्जुना, त्याप्रमाणे कर्त्याच्या क्रियेने जे व्यापले जाते ते कर्म होय, या प्रतिपादनात अन्यथा नाही. हे चतुरांच्या श्रेष्ठ अर्जुना, याप्रमाणे कर्ता, कर्म व करण या तिहीचेही तुला लक्षण सांगितले. येथे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे 3 कर्माची प्रेरणा करणारे आहेत. त्याचप्रमाणे कर्ता, करण व कार्य हा कर्माचा साठा आहे. जसा अग्नीच्या ठिकाणी धूरही अगदी ठेवल्यासारखाच आहे, बीजामध्ये झाड जसे ठेवलेले आहे, अथवा मनामध्ये काम जसा सदा प्राप्त आहे, त्याप्रमाणे कर्ता, क्रिया व करण इंद्रिये ही सर्व कर्माचे जीवन आहेत. म्हणून अर्जुना, येथे हे कार्य व मी कर्ता असा भाव आहे, त्यावेळी देखील आत्मा सर्व कर्मांपासून दूर असतो. हे अर्जुना, एवढ्या करता आत्मा कर्मापासून वेगळा आहे. आता हे पुन्हा किती सांगावे? आता हे राहू दे, हे तू जाणतच आहेस. ज्ञान, कर्म व कर्ता ही 3 देखील सत्व, रज व तम अशा गुणभेदाने 3 प्रकारची आहेत असे सांख्यशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्या प्रत्येकाचे 3 प्रकार जसेच्या तसे मी सांगतो ते तू ऐक. परंतु ज्ञान, कर्म व कर्ता हे जे तुला 3 सांगितले, या तिघांचे गुणांच्या योगाने 3 ठिकाणी भेद झालेले आहेत. म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वासू नये. कारण राजसिक व तामसिक हे 2 प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा एक प्रकार सोडवण्यास समर्थ आहे. तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो. पहा, जे सांख्यशास्त्र विचाराचा क्षीरसागर आहे, आत्मज्ञानरूपी चंद्र विकासिनी कमलाचा विकास करणारा चंद्र आहे, व जे सांख्यशास्त्र ज्ञानाने डोळस अशा शास्त्रांचा राजा आहे, अथवा प्रकृती व पुरुष हीच जणू काय एकमेकात मिसळलेली दिवसरात्र होत यास वेगवेगळे करून दाखवणारे जे सांख्यशास्त्र ते या 3 लोकात सूर्यच आहे. ज्या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे संसाराचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून संसार जरी अपार आहे तरी तो 24 तत्वांचा आहे असे सांख्यशास्त्राने ठरवले आहे. त्याप्रमाणे विचार करून त्या तत्वांचा निराश करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते त्या गुणभेदाचा प्रकार असा आहे की त्या गुणभेदांनी आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्यांनी जेवढे दृश्य तितके सर्व चिन्हित केले. सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला. याप्रमाणे सत्व, रज, तम या तिघांचा महिमा एवढा आहे की या 3 गुणांनी ब्रह्मदेवापासून तो अखेर किड्यापर्यंत 3 प्रकार केले आहेत. परंतु जे ज्ञान भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले ते ज्ञान अगोदर सांगतो. कारण की दृष्टी निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगतो. लक्ष दे, असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जे श्रीकृष्ण ते म्हणाले. भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांचे ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा मनुष्य ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक असे समज. तर अर्जुना, ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय बुडते म्हणजे नाहीसे होते. ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचे दर्शनही नसते, समुद्रास नद्यांची खबरही नसते, किंवा कितीही मिठी मारून धरावयास गेले तरी आपली
सावली पकडली जात नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तो शेवट तृणापर्यंतची ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत, ज्याप्रमाणे पाटीवर काढलेले चित्र पाटीवर हात फिरून पाहू लागले असता ते चित्र नाहीसे होते, अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहिले असता तेथे जाणता ज्ञाता अथवा जाणणे ज्ञान करून घेण्याची क्रिया अथवा जाणावे ज्ञेय विषय ही उरत नाहीत. बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आठवून सोने काढीत नाहीत, तर मग त्या दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहेत असे समजतात. अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत, तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे समजतात. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही, ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज. कौतुकाने आरसा पाहावयास गेले असता पाहणाराच जसा प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभवास येतो, त्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा पाहू जाता ज्ञेयाच्या रूपाने ज्ञेय दूर करून ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभवास येते. असे जे तेच सात्विक ज्ञान होय, तेच मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे. आता पुढे राजस ज्ञानाचे वर्णन ऐक. सर्व भूतांचे ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत, असा अद्वितीय आत्मेविषयी भेदकारक बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजस ज्ञान होय असे जाण. तर अर्जुना ऐक, जे ज्ञान द्वैताचा आश्रय करून चालते ते ज्ञान राजस होय. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे होऊन ज्या ज्ञानाने ज्ञाताला जीवाला बराच भ्रमिष्ठपणा आणला, ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचे दार लावून झोप ही स्वप्नाचे ओझे डोक्यावर ठेवते, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर आसार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवाला दाखवते. अलंकार रूपाने होणार असणारे सोने जसे मुलाला सोने वाटत नाही, त्याप्रमाणे नामरूपाच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही, गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती तिची मूर्खाला जशी अनोळखी झाली, अथवा दीपपणामुळे अग्नी जसा मूर्खाला दुर्बोध झाला, अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतू नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाला मूर्खाच्या दृष्टीला आपण नाहीसे होते, म्हणजे त्या मूर्खास चित्र दिसते व कापड दिसत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने भूत व्यक्ती प्राणीमात्रांचे आकार निरनिराळ्या आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते, मग अनेक काष्ठांनी जसा अग्नी भेदला जावा, अथवा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा, अथवा निरनिराळ्या लाटांतील पाण्यांनी जसा चंद्र भेदला जावा, अग्नी, सुवास व चंद्र हे एकच असून जसे उपाधी भेदामुळे मूर्खाला ते अनेक वाटतात, त्याप्रमाणे पदार्थांचे जे अनेक प्रकार जाणून जे लहान थोर आकार बनले आहेत, अनेकत्वाला पावले आहेत, ते येथे राजस ज्ञान होय. ज्याप्रमाणे मांगाच्या घराचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते, त्याप्रमाणे तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरता तामस ज्ञानाचेही लक्षण सांगेन, ते चांगलेच समजून घे. एका कार्याचे ठिकाणी पूर्णत्वाने जडलेले प्रमाणरहित वेदबाह्य तत्वार्थ शून्य व क्षुद्र असे जे ज्ञान त्याला तामस ज्ञान असे म्हणतात. अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित असे नागवे हिंडते म्हणून सर्वांची माऊली जी श्रुती ती त्याच्या पाठमोरी झाली, म्हणजे श्रुतीने ज्या ज्ञानाचा अव्यय केला आहे, इतरही श्रुतीच्या काशी असलेल्या श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला निंदेच्या विटाळाच्या योगाने तामस ज्ञान निंद्य आहे असा दोष देऊन म्लेंच धर्माच्या डोंगरावर घालून दिले आहे, ज्याच्यावर बहिष्कार घातला आहे. अर्जुना, जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाचाने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते, जे ज्ञान विषयोपभोगाकरता नात्याची आडकाठी जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध मानत नाही, ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे, म्हणजे मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते त्याच एका पदार्थाचा ते त्याग करते, इतर सर्व पदार्थ घेतेच. पहा की उंदीर लाखेच्या डाक वगैरे लागलेले सोने चोरीत असता चांगले वाईट म्हणत नाही, अथवा मांस खाणारा जसे काळे गोरे म्हणत नाही, अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये वणवा जळताना बरे वाईट अशी निवड करत नाही, अथवा माशी पदार्थावर बसताना
तो जिवंत आहे की मेलेला आहे याचा विचार करत नाही. अर्जुना, अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके हा विचार जसा कावळ्याला नाही, त्याप्रमाणे निषिद्धाचा त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणत नाही. जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे भोगावयाचाच विषय आहे असे मानून त्याचा जे ज्ञान आदराने स्वीकार करते आणि मग ते मिळवलेले स्त्री व द्रव्य शिष्णाकडे व पोटाकडे वाटून देते. पाण्याने तहान भागेल ते सुख या वाचून हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी उदका संबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते, त्याचप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य व निंद्य हे ते तामस ज्ञान म्हणत नाही. जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते आणि जितकी स्त्री जात आहे तितकी त्वगिंद्रियाने ओळखते. स्त्री ही त्वगिंद्रियाचा भोग्य विषय आहे असे समजतो आणि त्या स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी ज्या तामस ज्ञानाची एकच समजूत असते, जो आपल्या कामाचा उपयोगी पडेल त्याचेच नाव नातलग आणि ज्या तामस ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते. सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे सर्पण आहेत, त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले भोग्य आहे असे वाटते. अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते व त्या तामस ज्ञानास देहाभरण हे एकच फळ आहे असे समज. आकाशातून पडलेल्या पाण्यास ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामस ज्ञान कर्म मात्र पोटाकरताच आहे असे समजते. याशिवाय स्वर्ग व नरक आहेत व त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती आहेत. विहित कर्माकडे प्रवृत्ती असणे हे स्वर्गाला हेतू आहे व विहित कर्मापासून निवृत्ती याविषयीचे तामस ज्ञानामध्ये पूर्ण अज्ञान असते. कारण की हा 3.5 हात देह म्हणजे आत्मा व पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर होय या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो. मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास उरेल अथवा विचार करून कोणी असे म्हटले तर की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास पावतो, तर तो तामस ज्ञानी तो मानलेले दगडाचे धातूचे देवच जर विकून खातो. गावातील देवळातले देव जर खरोखर सृष्टीचे नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का राहतील. कदाचित देव मानला तर याप्रमाणे देव म्हणजे फक्त दगडच, दगडाची मूर्तीच समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो. इतर जे पाप पुण्य वगैरे ते सर्वच झूट करून अग्नीच्या मुखाने जे चरणे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो सरसकट भोगणे ते तो हित मानतो. चांबड्याचे डोळे जे दाखवतील, स्थूल दृष्टीला जे दिसून येईल व इंद्रिय ज्याची गोडी लावतील तेच खरे ही ज्याची पक्की खात्री असते. अर्जुना, फार काय सांगावे असा हा व्यर्थच वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल. आकाशात धुराचा वेल जसा व्यर्थच वाढत जातो, जो वाळलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा, अथवा उसाची कणसे अथवा नपुंसक माणसे अथवा साबरीची झाडी ही जशी व्यर्थ असतात, अथवा मुलांचे मन अथवा चोराच्या घरचे द्रव्य अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक व स्वैर असे दिसते त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. त्या तामस ज्ञानासही ज्ञान असे म्हणतात. त्यातील हेतू हा की जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावयाचा अथवा बहिऱ्या मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना मद्याधिकांना जसे पान पिण्यास योग्य म्हणावयाचे, त्याप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे. हे राहू दे. आता आणखी या संबंधाने किती सांगावे तर असे हे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे. हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना, याप्रमाणे 3 गुणांनी 3 प्रकारचे झालेले ज्ञान ज्यांचे लक्षण होते तशा लक्षणांनी तुला सांगितले. अर्जुना, आता याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात. म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघांशी मिळाले की त्या ओघासारखे बनते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या 3 प्रकारांमुळे कर्म 3 प्रकारचे होते. त्याच प्रकारच्या योगाने जे कर्म 3 प्रकारचे झालेले आहे त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे तो सांगतो, तो प्रथम ऐक. नित्य व नैमित्तिक पावेल तेव्हा तेही आसक्तीरहित प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे कर्म त्याला सात्विक कर्म असे म्हणतात. तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो
त्याप्रमाणे वर्णाश्रमाच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते त्यास स्वभावताच मानवते, म्हणजे त्याचे आचरण संतोषाने केले जाते। सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते, तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते, त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे। सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा, त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला शोभा येते आणि शरीर व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते, परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही। त्याप्रमाणे सर्व प्रकारचे कर्माचे अनुष्ठान करतो, परंतु फळावर लोभदृष्टी ठेवीत नाही, तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो। प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील अन्नसामुग्री सर्व खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे याचे जसे स्वाभाविकच भान राहत नाही, त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग सत्पुरुषाशी आत्मचर्चा करणे वगैरेचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्यकर्म करावयाचे जर राहिले तरी नित्यकर्म करावयाचे राहिले ते याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही, अथवा नित्यकर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले तरी त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही। अर्जुना, अशा हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याचे गुणावरून आलेले नाव आहे असे समज। यानंतर राजसकर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल, तर तू लक्ष देण्याचे कामी कसूर होऊ देऊ नकोस। कर्मफलेच्छू अथवा अहंकारयुक्त मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म करण्यात येते त्याला राजसकर्म असे म्हणतात। तर जसा एखादा मूर्ख मनुष्य घरी आईबापाशी व्यवहार नीट बोलत देखील नाही, परंतु जगतातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो, अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा घालीत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला तर रोज दूधच लोटीत असतो, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही। इतर काम्य कर्माच्या नावांनी तर धन देह वगैरे सर्व खर्च करीत असताही आपण फार खर्च केला असे त्यास वाटत नाही। अर्जुना, जेथे वाढीदिडीची प्राप्ती होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही, अथवा ज्याप्रमाणे बीज पेरीत असताना पुरे म्हणवत नाही, अथवा परीस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ती खर्च करताना जसा पैसा हे ज्याचे साध्य आहे अशा साधकास उत्साह वाटत असतो, त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्य कर्मे करतो, परंतु ते केलेलेही अगदीच थोडे झाले असे समजतो। त्या फलाची इच्छा करणाऱ्याकडून जितके म्हणून काम्य कर्मे आहेत तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात, आणि ते काम्य कर्म केल्याचेही लोकात दवंडी देऊन प्रसिद्ध करतो। ते असे की मी अमुक एक कर्म केले अशा या नावाचा उच्चार करून केलेल्या कर्माचे सर्व प्रकार संपवून टाकतो, व्यर्थ घालवतो। तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो। मग बाप अथवा गुरु त्यांना तो मानित नाही। ज्याप्रमाणे काळजोर औषधाला मानित नाही, तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा धरणारा मनुष्य जे काही आदराने करतो, परंतु ते करणे देखील पुष्कळशा सायासांवर स्वार होऊन करतो, म्हणजे थोड्याशा फायद्याकरता जीवापाड कष्ट करतो। ते कसे तर ज्याप्रमाणे कोल्हाटांचा पोट भरण्याचा धंदा असतो, त्याप्रमाणे धान्याच्या एका कणाकरता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाच्या हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो। पहा की भिके पलीकडे काही प्राप्ती होत नाही तरी गारुडी साप वागवतो। काय करावे, एखाद्याला क्षीणच कष्टच गोड वाटते, हे राहू दे। परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते, त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या लोभाने एकसारखे जे श्रम करणे ते त्रासाने भारलेले काम्यकर्म येथे राजसकर्म असे समजावे। आता तामसकर्माचे लक्षण ऐक। भावी परिणाम, नाश, प्राणीपीडा आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य याकडे लक्ष न देता अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामसकर्म असे म्हणतात। तरी जे निंदेचे काळे दोष असणारे वस्तिस्थान आहे व ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म खरे सफल झाले आहेत, अर्जुना, ते तामसकर्म होय। जे तामसकर्म उत्पन्न झाल्याबरोबर पाण्यावर रेघ काढली असता काही दिसत नाही, तसे ज्याचे फल दृष्टीला काहीच दिसत नाही, अथवा ताकावरची निवळी घुसळली असता किंवा विजलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा घाण्यामध्ये वाळू गाळली असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही, अथवा भूस वाऱ्यावर धरणे अथवा आकाशाचे बाणाने भेदन अथवा वाऱ्याला धरण्याकरता फास लावणे हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते, त्याप्रमाणे जे तामसकर्म केल्यावर वायाच जाते। एरवी तामसकर्म करण्यात नरदेहा एवढे धनही
नाहीसे होते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिघाड होतो। ज्याप्रमाणे कमलाच्या वनावरून काट्याचा फास ओढीत नेला असता तो फास आपण स्वतः झिजतो व कमळांचा नाश करतो, अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी टाकून आपण स्वतः जळतो व लोकांच्या डोळ्यांना दिसेनासे करतो, त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल आणि शिवाय स्वतःच्या देहालाही इजा झाली तरी बेहत्तर, परंतु ज्याच्या योगाने दुसऱ्यास अपाय उत्पन्न होतो। माशी आपल्या स्वतःला गिळवते परंतु दुसऱ्याला माशी गिळणाऱ्याला ओकारीने शिणवते। त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याची जे तामस कर्म आठवण करून देते, तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा, पण तसे काही न पाहता कर्म करतो। माझे सामर्थ्य केवढे आहे, कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे आणि कर्म केल्यावरही येथे काय प्राप्ती आहे, या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो। आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा, मग तो अग्नी अथवा समुद्र थोडेफार जाणत नाही व मागे पुढे पाहत नाही, मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो। त्याप्रमाणे करण्यास योग्य व अयोग्य असे कर्म रगडीत आपले व परके याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म आहे असे समज। अर्जुना, 3 भिन्न गुणांमुळे 3 भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्माचे असे उपपत्तीसहित विवेचन केले। आता याच कर्माचे आचरण करत असताना कर्माभिमानी करता जो जीव तो देखील 3 प्रकारचा झाला आहे। ज्याप्रमाणे ब्रह्मचर्यादी 4 आश्रमांच्या योगाने एक पुरुष 4 प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे कर्माच्या 3 प्रकारांमुळे करता 3 प्रकारचा झाला आहे। परंतु त्या तिन्हीपैकी आता सात्विक करता तुला सांगेन, तू लक्ष देऊन ऐक। आसक्तीरहित, अहंकाररहित, धैर्य व उत्साह यांनी युक्त कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने सुख किंवा दुःखरूपी विकाररहित अशा कर्त्याला सात्विक कर्ता असे म्हणतात। तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाचा हेतू टाकून नीट वाढतात, चंदन हा सर्व अंगांनी फलरूप असल्यामुळे त्याच्या फांद्यांपासून पुढे फळाची कोणी अपेक्षा करत नाही, अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळे न येताच त्या सफल आहेत, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्याधिक कर्मे करतो, जर तो फलेच्छा टाकून कर्म करतो तर त्याच्या त्या नित्याधिक कर्माला फल नसेल तर तसे नाही हे या ओवीत सांगतात। परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फल नाही असे नाही, अथवा त्या नित्याधिक कर्माचे फळ व्यर्थ जाते असेही नाही, तर ती नित्याधिक कर्मे स्वभावताच फलरूप आहेत असे जर आहे तर मग अर्जुना, फळालाच फले कसली आणि नित्याधिक कर्मे फार आदराने करतो, परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत, त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही। त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरता त्या नित्य कर्मांना जो योग्य काल असेल त्याचे उल्लंघन न करणे व त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसे साधणे आणि कर्माचा निर्णय शास्त्रांच्या प्रकाशाने दृष्टीने पाहणे, कर्माची व वृत्तीची सांगड घालणे, कर्मा वाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे, कर्माच्या फलाकडे मनाला जाऊ न देणे व कर्माचरणासंबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने मर्यादा पाळणे, हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देहसुखाची पर्वा करीत नाही। याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असता जसजशी त्याची निद्रा दुरावते, भुकेची आठवण राहत नाही व सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही, तसतसा कर्मे करण्यात त्याचा उत्साह अधिक वाढतो। ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापवले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते, त्याप्रमाणे स्त्रीचे जर पतीवर खरे प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणेही तिला लाजीरवाणे वाटते। म्हणून पती मृत झाला असता सती जाणाऱ्या पतिव्रतेच्या अंगावर अग्नीत उडी घालत असताना भीतीचे रोमांच दृष्टीस पडतील काय? अर्जुना, तर मग आत्म्या एवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे त्या आत्म्याच्या प्राप्तीकरता कर्म करीत असताना जर त्याच्या देहालासुद्धा कितीही दुःख होत असले तरी त्यास त्याचा खेद होईल काय? म्हणून जो विषय सुख कमी होईल व देहाहंकार नाहीसा होईल तो कर्मे करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो, अशा रीतीने जो कर्म करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणे बंद पडते, असा प्रकार जर घडून आला तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात गड्यावरून खाली येताना मोडतो
तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठीण प्रसंग आला असे मानित नाही, त्याप्रमाणे कर्म करीत असताना जरी कर्म करणे बंद पडले तरी जो संकोचित होत नाही अथवा आरंभलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीस गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळवला असे मिरवावयाचे तो जाणत नाही. अर्जुना, अशा मर्माने जो कर्म करताना दिसतो त्याला खरोखर सात्विक करता असे म्हणावे. अर्जुना, आता राजस करता ओळखण्याची खूण अशी आहे की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो. अभिलाषी, कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी, परपीडा देणारा, बाह्य व आंतर, शुद्धीविरहित, सिद्धी व असिद्धी यांच्यामुळे हर्ष व शोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजस करता असे म्हणतात. ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही जागा असते अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात, त्याप्रमाणे सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेला आहे. पहा, म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता पाहतो त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडीसुद्धा खर्चू देत नाही आणि क्षणोक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव वाळून टाकतो. कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो अथवा ज्याप्रमाणे बगळा माशाकरता ध्यान धरून तटस्थ बसतो, त्याप्रमाणे राजसकरता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूंच्या ठिकाणी दक्ष असतो. ज्याप्रमाणे आंबट बोरीचे झाडाजवळून गेले असता ते झाड जवळून जाणाऱ्यास गुंतवते, जर त्या झाडाला अंग घासले तर घासणाराची कातडी फाटते व कदाचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर जिभेला पोळतात. त्याप्रमाणे जो मनाने, वाचेने व शरीराने वाटेल त्याला दुखवितच जातो व जो स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही, त्याचप्रमाणे आरंभलेले कार्य शेवटापर्यंत पार पाडण्यात तो शरीराने अथवा आचरणाने समर्थ नसतो व जरी ते मोठे काम्य कर्म शक्तीच्या बाहेर असले तरी त्या कर्मासंबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे धोत्र्याच्या फळाला आत कैप आणणाऱ्या बिया असतात व बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाचे बाबतीत दरिद्री असतो. आणि अर्जुना, कर्म केल्यावर त्यास इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो त्या जगास वेडावून दाखवतो अथवा आरंभलेले कर्म जर फलहीन झाले तर त्या शोकाने जिंकला जाऊन त्या कर्माचा धिक्कार करावयास लागतो. ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाहशील तो राजस करता होय असे पक्के समज. आता यानंतर दुसरा जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस करता तोही स्पष्ट सांगू. नियमरहित, असंस्कृत बुद्धी, फुगलेला, कपटी, दुसऱ्याच्या कर्माला विघ्न आणणारा, आळशी, सदा असंतुष्ट, दीर्घसूत्री अशा कर्त्याला तामस करता म्हणतात. तर मी लागलो असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही, आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषयाला कल्पना नसते. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याच्या व आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्यास आरंभ करतो. त्या क्रिया करतेवेळी सुद्धा त्याचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो त्याप्रमाणे तो स्वैररीतीने वागतो. अर्जुना, त्या तामसकर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो. तो तामसकर्ता पहिला असता त्याच्या पुढे वेड्याची ती काय किंमत. आणि ज्याप्रमाणे बैलाच्या वृषणाला गोचिड लागलेले असतात त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून जो आपले जीवित रक्षण करतो, ज्याप्रमाणे मूल योग्य वेळ न जाणता हसण्याला व रडण्याला आरंभ करते, त्याप्रमाणे जो तामस करता स्वैर वागतो. जो तामस करता प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे जाणत नाही व उकिरडा जसा केराने फुगतो तसा जो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुगतो. म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे, परंतु हा तामसकर्ता मान्यपणाच्या नावाने ईश्वर सर्वांना मान्य असून देखील ईश्वरापुढेही लवत नाही आणि न बोलण्याच्या बाबतीत डोंगराचीही ज्यापुढे किंमत नाही. आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर वेश्येच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते, फार काय सांगावे. त्याचा देहच कपटाचा बनविलेला असतो व त्याचे जगणे म्हणजे द्यूतकर्माच्या तिवाठ्यावरचे घरच असते. त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भारलेल्या लुटारूंचे प्रत्यक्ष वसतिस्थानच नव्हे काय. म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये.
आणि दुसऱ्याचे बरे केलेले झालेले पाहून त्याला आपणावर काही विरुद्ध गोष्ट कोसळली असे वाटते। ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्यास अयोग्य करते अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होतो, अथवा अर्जुना चांगले पदार्थ पक्वाने पोटात गेली असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झालेले ज्याला कळून चुकले की तत्क्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येते। पहा, ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्प दुधाचे विष करतो त्याप्रमाणे जो दुसऱ्याचे गुण येतो व त्यास नावे ठेवतो आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो त्यावेळेला तर त्याला स्वाभाविक झोप कशी ठेवल्यासारखी येते आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की तीच झोप विटाळामुळे दूर राहते अशी त्यास सोडून दूर राहते। ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्याचा उपभोग घेण्याच्या वेळी कावळ्याचे तोंड सळते अथवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात त्याला दिसेनासे होते, त्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते। प्रमाद करताना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते। ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्नी अखंड जळत असतो त्याप्रमाणे तो अंतःकरणात खेद अखंड वाहतो। ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो। हे अर्जुना, जो कल्पांताच्या पारापलीकडेही अभिलाषाने व्यापाराचे सूत्र धरतो, कल्पाच्या अंतानंतरही फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो, जगाच्या पलीकडच्या गोष्टींविषयी अंतःकरणात चिंता वाहतो, पण अशी चिंता करीत असता ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला एका गवताच्या काडीचाही लाभ होत नाही, असा जो लोकांच्या पापची मूर्तिमान राशी आहे असे तू पाहशील तो निर्विवाद तामस करता होय। हे सृजनाचा राजा अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीचे 3 प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले। आता अविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वस्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे त्या बुद्धीची ही प्रवृत्ती 3 प्रकारची आहे। बुद्धी आणि धैर्य यांचे सत्व, रज व तम या गुणांमुळे होणारे मी पूर्णपणे वेगवेगळे सांगतो। हे धनंजया ऐक। अरे अर्जुना, विचार कर, या सत्वादी 3 गुणांनी या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू 3 ठिकाणी केलेली नाही। ज्याप्रमाणे पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोठे आहे त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जी 3 प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे। म्हणून 3 गुणांनी बुद्धी 3 गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा तसेच 3 गुणांनी केलेले 3 भाग आहेत। तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या 3 गुणांनी केलेल्या भेदाप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल। परंतु अर्जुना, बुद्धी धैर्य या 2 गोष्टींमध्ये प्रथम बुद्धीचे 3 प्रकार सांगू। नित्य व नैमित्तिक ही करणीय व काम्य व निषिद्ध ही अकरणीय या त्यांचे ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती व निवृत्ती यापासून उत्पन्न होणारे जन्म मरणाचे भय व अभय, बंध व मोक्ष हे जी जाणते ती सात्विकी बुद्धी होय। हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 वाटा आहेत, कारण की विहिताचे न करणे, काम्य व निषिद्ध हे 3 मार्ग आहेत व त्यापासून या जीवांना संसार भय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत। म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्य कर्म तेच काय ते एक या जगात आचरण करण्यास चांगले आहे। ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागवण्याकरता पाणी प्यावे, त्याशिवाय पाणी पिण्यात दुसरा हेतूच नाही, त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून ते शास्त्रविहित नित्यकर्म करावे। एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालवते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते। असे जो कर्म करतो तो संसार भयाकडून चांगल्या रीतीने सुटला जातो व त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षुच्या योग्यतेला आला। त्या मुमुक्षु स्थितीत जी बुद्धी असा बळकट भरवसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल, म्हणून ती बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे। अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते
तरी आतून खरी निवृत्तीच आहे अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच, अशा रीतीने कर्म करण्याच्या बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच, तहानलेला मनुष्य पाण्याने जगतो अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव होडी मिळाली असता जगतो व अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जगतो अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य जगतो अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला तर तो जगेलच, यात अन्यथा नाही। त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच। करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला आहे व जी बुद्धी अकरणीय कर्म असे पुढील ओवीत सांगितल्याप्रमाणे आहे हे पक्के जाणते, ती काम्याधिक कर्मे संसार भयदायक आहेत, म्हणून त्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडले आहेत, जी करण्यास योग्य नाहीत अशी ठरलेली आहेत। त्या अकरणीय व जन्म मरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागल्या पायीच पळावयास लावते, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी घालवत नाही, अथवा दगदगीत शूळ जसा धरवत नाही, अथवा फुफू करणारा नाग पाहून त्याला धरण्याकरता जसा हात घालवत नाही, अथवा वाघाच्या गुहेत जावत नाही, त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते, विष मिळवून तयार करून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे जसे पक्के जाणावे, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते, मग ते बंध भयाने भारलेले निषिद्ध कर्म प्राप्त असता त्या कर्माच्या निवृत्तीचा विनियोग जी बुद्धी जाणते, ज्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नाची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याचा निर्णय करते, त्याप्रमाणे कृत्याचा विचार जी अखंड जाणते तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात, असे तू समज। ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य व अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही, ती बुद्धी हे पार्था राजस होय। आणि बगड्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते, कारण बगड्यास दूध व पाणी वेगळे करता येत नाही, अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंताळा जाणत नाही, जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचं सेवन करतो तो लाकडे कोरण्याकरता धावतो, परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही, त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्म रूप कृत्ये यांची निवड न करता सरसकट आचरण करते। अर्जुना, मोत्यांच्या परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर सौदा झाला तरी तो चुकूनच होणार, परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखेच व्हावयाचे। त्याप्रमाणे अकरणीय कर्मे जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करावयाचे राहते। एरवी जी बुद्धी दोन्ही अकरणीय व करणीय सरसकट सारखीच समजते, लग्न समारंभात जमलेल्या सर्व जातीच्या मंडळींना जशी जातीची निवडानिवड न करता सरसकट भोजनाच्या आमंत्रणाची अक्षत द्यावी, त्याप्रमाणे कार्याची निवड जाणत नाही अशी ती राजस बुद्धी आहे, असे तू चांगल्या रीतीने ओळख। हे पार्था, अधर्माला जी धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते ती तमाने आच्छादलेली बुद्धी तामसी बुद्धी होय। आणि राजा ज्या वाट्याने जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते, अथवा राक्षसांना दिवस रात्र होऊन उजाडतो, त्यास दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते, अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेल्या द्रव्याचे कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असूनसुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते। त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व ज्या बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटे असेल जी बुद्धी मानते, जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते, फार काय सांगावे, जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले आहे तितकेही जी बुद्धी उलट जाणते। अर्जुना, कोणालाही न विचारता ती बुद्धी तामसी आहे असे समजावे आणि ज्या बुद्धीला धर्माधारती खरी रात्र आहे म्हणजे धर्म व अर्थ यांचे खरे अज्ञान आहे, त्या बुद्धीला काय करावयाचे हे आत्मबोधरूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना, याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट सांगितले। तर मंडळी, पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।